हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली एसआयटी। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। हत्येच्या आधी आणि नंतर 2 वेळा फोनवरून तिन्ही आरोपींमध्ये संभाषण झाल्याची एसआयटीची कोर्टात माहिती। वाल्मी कराडनं खंडणी मागितली नसती तर हत्या झाली नसती। एसआयटी खंडणी मागणं आणि 6 तारखेच्या भांडणाचा संबंध आहे, एसआयटीचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य। हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि विष्णू चाटेमध्ये फोनवरून संभाषण। एसआयटी तिघांमध्ये 3:20 ते 3:30 फोनवरून संभाषण। एसआयटीची कोर्टात माहिती। 10 मिनिटं फोनवरून काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे। देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं एसआयटीचं कोर्टात वक्तव्य। 3:15 वाजेच्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं। एसआयटीची माहिती। हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली। एसआयटीची माहिती। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। युक्तिवादादरम्यान एसआयटीची माहिती। हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार। एसआयटीची कोर्टात माहिती। कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर। कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून सादर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारीतून पोलिसांकडून पुरावे सादर। कृष्ण आंधळे फरार, त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का ते तपासायचं आहे, एसआयटीचं म्हणणं। आरोपी कराड, घुले, चाटेमध्ये काय संबंध आहे ते तपासायचं आहे, सरकारी वकील। घुले, चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली ते तपासायचं आहे, सरकारी वकिलांचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य। कराडची परदेशात काही संपत्ती आहे ते तपासायचं आहे, सरकारी वकील।